आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रामकृष्ण हरी माऊली. मी अक्षय अरविंद नाईक तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सन मराठी प्रस्तुत वारसा कीर्तनाचा या आपल्या भक्तिमय कार्यक्रमात. कालपासून आपल्या सोबत आहेत हरिभक्त परायण श्री जलाल महाराज सय्यद. मुक्त होण्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेत आहोत आणि मला खात्री आहे की त्याबद्दल जाणून घ्यायची ओढ तुम्हाला सुद्धा लागली. चला तर मग सुरू करूया आजचा कीर्तन सोहळा. ज्ञानोबारायांनी त्या ईश्वराला बघितलं, त्या पांडुरंगाला बघितलं आणि मग म्हणाले, किती रे प्रयत्न करायचे तुझ्यासाठी, किती प्रयत्न करायचे. पण देवाला बघितल्याच्या नंतर माणसामध्ये दंभ येतो. हा शब्द मी अपूर्ण सोडला होता, आठवा. योग याग विधी येणे नव्हे सिद्धीन, वायाची उपाधी दंभ धर्म. योगानं जर दंभ येतो तर तो येतो कसा, याचं कारण आहे. एक गणेश भक्त असणाऱ्या सोनार बांधवाचं दुकान होतं, मोठं दुकान होतं, मोठा जवाहीर होता तो. हिऱ्यांचा अस्सल व्यापारी, रत्न पारखी. पण गणपती बाप्पाचा भक्त असल्या कारणानं उंदरांच्या बद्दल जास्त प्रेम. त्यानं एक दोन करता करता हजारो उंदीर पाळले. एक दिवस कागद वाचनात आला त्याच्या. त्या कागदावरती लिहिलं होतं की जगातील सर्वोत्तम हिरा कवडीच्या मोलात विक्रीला आहे. पण त्या हिऱ्याचं मोल खाली वाचत असताना तो विचार करू लागला की माझी पूर्ण संपत्ती ज्यावेळेस मी विकेन त्यावेळेस कदाचित हा हिरा मी खरेदी करू शकेन. पण हा हिरा ज्या भावात मी खरेदी करतोय त्या हिऱ्यावरती कसब दाखवून माझी 10 पटीनं विकेन, म्हणजे आजच्या पेक्षा 10 पटीनं मी श्रीमंत त्यावेळेस होईल. मग ही सगळी संपत्ती डावावर लावण्यास काय हरकत आहे. त्यानं सर्व संपत्ती विकली. आलेला पैसा जो आहे तो पैसा घेऊन त्या ज्याच्याकडे हिरा होता त्याच्याकडे गेला आणि तो हिरा घेऊन आला. त्याला माहितीये बाजारामध्ये याचं खूप मोल आहे. तो हिरा घरी आणला. एक छोटंसं दुकान शिल्लक होतं, त्या दुकानामध्ये आपल्या त्या काउंटरवरती त्यानं तो हिरा ठेवला. उंदीर खेळत असायचे, अंगा खांद्यावर खेळायचे. रोज खाद्य द्यायचा, चहा पाणी उंदरांना काय लागेल ते द्यायचा. रोजचा त्यांचा काय नाश्ता पाणी जेवण सगळं काय उंदरांना द्यायचं. त्यामुळे उंदीर लाडावले. आणि योगायोगानं असं झालं की त्या 1000-2000 उंदरांच्या गराड्यामध्ये एका उंदराला सुचलं, जरा चेष्टा करू. लहर आली त्याला आणि तो पटकन आला आणि तो हिरा त्यानं गिळून घेतला आणि पुन्हा उंदरांमध्ये सामील झाला. तो जवाहीर म्हणतो, मी उंदरांचा वध करू शकत नाही, उंदराला मारू शकत नाही, कारण मी गणपती बाप्पाचा भक्त आहे. गणपती बाप्पाचा उंदीर हा वाहन आहे. काय करावं कळत नव्हतं. पण हिरा तर मिळाला पाहिजे. खूप प्रयत्न केले पण तो हिरा काही परत मिळाला नाही. एकदम असा साधारण व्यक्ती रस्त्यानं चालला होता. त्यानं सांगितलं, काय झालं शेठजी. त्यानं सांगितलं, असा असा प्रॉब्लेम आहे. जर मला तो हिरा मिळाला तर त्याची निम्मी किंमत ही मी त्या हिरा शोधून देणाराला देईन, पण एकही उंदीर मरता कामा नये. त्या साधारण व्यक्तीनं सांगितलं, काळजी करू नका, खाद्य टाका उंदरांना. टाकलं. लाईट लावा, दरवाजा बंद करा. दरवाजा बंद केला, लाईट लावला आणि त्यानं त्या 2000 उंदरांमध्ये एक उंदीर बरोबर पकडला आणि त्या उंदराच्या समोर मोठी काठी घेतली. मग त्याला सांगितलं, गुपचूप इमाने इदबारे हिरा दे, नाहीतर तुला मारण्यामध्ये मला कुठल्याही प्रकारचा गैर वाटणार नाही. उंदीर घाबरला आणि त्यानं हिरा परत दिला. तो जवाहीर म्हणाला, ती संपत्ती तुलाच राहू दे, पण मला सांग की ह्याच उंदरानं हिरा घेतला होता, तुला कसं काय माहिती. त्यानं सांगितलं, एखाद्या माणसाकडे अचानक जास्त संपत्ती आली की तो माणसात बसत नाही, उंदीर उंदरात कसा बसेल. ज्याच्याकडे जास्त धन आलं, पद मोठं आलं, तर तो माणसामध्ये बसण्यासाठी घाबरतो किंवा त्याला लाज वाटते. तसं एवढा मौल्यवान हिरा ज्याच्यासाठी माझ्या मालकानं पूर्ण संपत्ती विकली, तो हिरा माझ्याकडे आहे. तो सर्वसामान्य उंदरांच्या सोबत जाऊन कसा काय खाद्य खाऊ शकेल. तो बाजूला बसला, त्याला दंभ आला. असंच देव बघितल्याच्या नंतर आलेला दंभ, तोच देव प्रत्येक चराचरामध्ये बघितल्याच्या नंतर
आपोआप नष्ट होतो, कारण इथे द्वैत शिल्लक राहत नाही. अहम ब्रह्मास्मी जोपर्यंत आहे, जोपर्यंत तत्वमस्यादी महावाक्याचा बोध होऊन मनुष्य सुधारत नाही, तोपर्यंत गत्यंतर नाहीये. म्हणून इथे मुक्ताई आईसाहेब ज्ञानदादाला सांगतात, योगी कितीही पवित्र मनाचा असला तर त्याच्या ठिकाणी दंभ येतो. कारण योगानं दंभ येतो याचा अर्थ असा की योगानं ब्रह्मदर्शन होतं. ब्रह्मज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो भ्रम नष्ट होत नाही, तो दंभ नष्ट होत नाही. म्हणून दादा एकदा ब्रह्मज्ञानाच्या पाठीमागे लाग. माऊली ज्ञानोबा विचार करतात, मी माझा प्रयत्न करेन, पण हे विश्व मला करू देत नाही ना. या विश्वाला जरा समजावून सांगा ना. हे विश्व मला सरळ चालू देत नाही. विश्वाचा विचार करू नको ना. विश्व, ह्या विश्वातून बाजूलाही जाता येत नाही आणि ह्या विश्वामध्ये राहताही येत नाही. काय करावं? त्यावेळेस मुक्ताई सांगते, एका ठिकाणी अग्नी आणि एका ठिकाणी पाणी, दोघं समसमान झाले की एकाला नमतं घ्यावं लागतं. पाणी जास्त प्रमाणात आलं की अग्नी शांत होतो. जास्त प्रमाणामध्ये अग्नी असेल तर पाण्याला नष्ट व्हावं लागतं. म्हणून तुला जर असं जगायचं असेल तर संतांची वचनं आठव. एवढे सारोणी शांती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे सगळं त्यागून दे, विसर सगळं. हे लहान मोठं सगळं काही त्यागून दे. हे विश्व रागानं अग्नी झालं असेल तर आपण पाणी व्हावं, ही शिकवण देताना मुक्ताई बोलतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. विश्वरागे झाले वनी, विश्वरागे झाले वनी, विश्वरागे झाले वनी, विश्वरागे झाले वनी, विश्वरागे विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. शब्द ह्या विश्वामध्ये फार कठीण असतात. असं म्हणतात की मारल्याचे व्रण बुजतात पण शब्दांचे बुजत नाही. असं म्हणतात की आकाशापासून शब्दाची निर्मिती झालेली आहे. जे 5 तत्व आहे त्यातलं आकाश तत्व शब्दाला निर्माण करतं. याचा अर्थ एवढं व्यापक आहे, एवढी व्यापकता ह्या शब्दामध्ये आहे, आकाशामध्ये आहे. विठाला 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 आकाश हे महत्त्व आहे आणि ह्या आकाशातून शब्द निर्माण झालेले. याचा अर्थ शब्दाची व्यापकता फार कठीण आहे. नाही बोललं तरी ते शब्द मनामध्ये संकल्प म्हणून निर्माण झाले तरी बाधा करू शकतात.
एक कथा अशी आलेली आहे, त्या अज्ञातवासात 5 पांडव आणि द्रौपदी राहत होते. वेगवेगळ्या नावानं तिथे आश्रयाला होते. आणि तिथे त्या विराटाचा जो मेहुणा आहे ज्याचं नाव कीचक, त्यानं एक दिवस सहज ह्या द्रौपदीकडे बघितला आणि विचार करू लागला, दासी बनून इथे राहते पण एवढी सुंदर आहे, दासी बनण्याच्या योग्य नाही, कदाचित राजघराण्यातली असावी. आणि त्यानं आपली दृष्टी त्या दृष्टीनं फिरवायला सुरुवात केली. एक दिवस त्यानं जरा चुकीचा वागण्याचा प्रयत्न केला, पण द्रौपदीनं तो काळ ती वेळ मारून नेली. भीमादादाच्या कानावरती ही गोष्ट गेली. भीमदादानं कीचक वध केला, कीचकाला मारलं. कीचकाला मारलं हे लक्षात येताच दुर्योधनानं एक अंदाज केला. अनुपलब्धी, अर्थापत्ती, उपमान, अनुमान, शब्द आणि प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात त्याला. त्यानं अनुमान प्रमाण केलं. यत्र धूम्र तत्र वन्नी, या कीचकाचा वध एकतर दुर्योधन करू शकतो नाहीतर भीम करू शकतो. जर दुर्योधनानं केलाच नाही हे दुर्योधनाला माहिती आहे, दुर्योधन विचार करतोय, याचा अर्थ त्याचा वध 100% भीमानं केला असावा. आणि भीम तिथे आहे हे शोधून काढलं तर पुन्हा एकदा 12 वर्ष वनवास आणि पुन्हा अज्ञातवासात पाठवता येऊ शकेल नियमाप्रमाणे. म्हणून यांना बाहेर काढायचं कसं, एक रणनीती आखली गेली. राजकारण महाभारतातही आहे, राजकारण रामायणातही आहे. बाहेर काढायचा कसा म्हणून युक्ती केली की पूर्ण कौरव सेना एकत्र केली आणि विराटाच्या राज्यावरती आक्रमण केलं, हल्लाबोल केला. असं वाटलं होतं की विराटाचा इवलासा मुलगा आहे, उत्तर काय लढणार आहे, एक 7-8-10 वर्षाचा मुलगा, राजा थकलेला आहे. आणि ज्यावेळेस बातमी आली की गोधन चोरून नेलेला आहे, यांचा पाठलाग करण्यासाठी कोणी नाही, यांच्या समोरासमोर युद्ध करण्यासाठी कोणी नाही, त्यावेळेस ती इवलस जे मुलगा आहे ना, त्यानं ती राजवाड्यातली बातमी जनानखान्यात घेऊन गेला, जिथे स्त्रिया बसलेल्या आहेत, सर्व घाबरलेल्या स्त्रिया, कारण दुर्योधनाचा दुराचार माहिती होता. त्या म्हणू लागल्या, बाई ग, आता फार कठीण आहे, आता आमची आबरूही जाईल, आमचं राज्यही जाईल, आमचं धनही जाईल, सगळंच जाईल. इवलासा तो बाळ म्हणतोय विराटाचा, माझ्याकडे जर सारथी असताना दान उडवून दिली असती दुर्योधनाची. बालिश बहुबायकांत बडबडला. त्यावेळेस तिथे बृहन्नडा नावानं दुर्योधन एका तृतीय पंथाची भूमिका स्वीकारत होता, नाचणं शिकवत होता. त्यानं हातावर टाळी मारली आणि मग सांगितले, मी येते तुझ्या बरोबर. त्याला वाटलं खेळायचंच काम आहे युद्ध म्हणजे. इवलस पोरग हातामध्ये धनुष्य घेतला, रथात बसला आणि सैरंद्री त्या बृहन्नडा म्हणून अर्जुनानं त्या लगामाचे दोर आपल्या हातात घेतले. रथ युद्धभूमीकडे निघाला. त्या मुलानं सेना बघितली, म्हणाला, मला नाही युद्ध करायचं. अर्जुनानं सांगितलं, गुपचूप लगाम हातात धार, युद्ध मी करतो. शमी वृक्षावरून हत्यारं काढली, ती सर्व शस्त्रास्त्र काढली आणि त्यांनी त्या कौरव सेनेचा निपात केला. एवढी मोठी लाखोची सेना एकट्या एवढ्या वीरानं माघारी पाठवली म्हणून त्या विराटाला घमेंड आली, गर्व आला. विराट म्हणू लागला, हे कंकभटा. कंकभट म्हणजे कोण? धर्मराजा, सोंगट्या खेळायचा पासे. हे कंकभटा, बघ, माझा मुलगा क्षत्रियाचा रक्त आहे, इवलस आहे, बघ, कौरवाची लाखाची सेना परत पाठवली. त्याच्या मुखातून सहज शब्द निघाला, कारण त्याला सत्य माहिती होतं. धर्मराजा म्हणतो, मग बृहन्नडा होती ना सोबत, एका नपुसक व्यक्तीच्या बरोबर माझ्या मुलाची तुलना केली, याचा राग आला, हातामध्ये असणारा फासा फेकून मारला, डोक्याला लागलं, रक्त निघू लागलं. सैरंद्री पटकन आली, ते रक्त ताटात घेतलं. याचं कारण अर्जुनाची शपथ होती की माझ्या भावाचं रक्त ज्या भूमीवरती पडेन त्या भूमीवरती मी जीव जगू देणार नाही. रक्त थांबलं.
आणि मग त्यानंतर त्या उर्वरित रक्ताचं काय करावं भगवान कृष्णाचा धावा केला. भगवान कृष्ण आले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात आता या वनामध्ये एक वृक्ष आहे, त्या वृक्षाला एक फूल येतं, ते फूल फळामध्ये रूपांतरित होतं, फळ मोठं होतं, मोठं झाल्याच्या नंतर ते परिपक्व झालं की आपोआप लहान होत 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 पुन्हा झाडामध्ये जिरून जातं. त्या फळाचं नाव आहे कमंडल. त्या वनात गेले, ते फळ घेतलं, तोडलं, त्याच्यामध्ये ते रक्त भरलं आणि आता हे फळ झाडाला वरती चिपकावं म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात माझ्या आजपर्यंतच्या सर्व पुण्याईला मी समर्पित करतो, हे फळ वरती जावं. 1 फूट वरती गेलं. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि धर्मराजा सर्व पुरुष मंडळीनं आपलं आपलं पुण्य समर्पित केलं. ते फळ जे आहे 6 फूट वरती गेलं, 1च फूट शिल्लक राहिलं होतं. द्रौपदीला सांगितलं आता घे तू, तुझं पुण्य लाव पणाला. द्रौपदी म्हणते मी जर पतिव्रता असेल, 5 व्यतिरिक्त जर कुठे माझ्याकडून व्यभिचार घडला असेल तर माझं पातिव्रत्य खंडित व्हावं, आणि मी जर पतिव्रता असेल तर हे फळ झाडाला लागावं. 1 फूट शिल्लक राहिलं होतं, 2 फूट खाली आलं. आपल्या पत्नीच्या बाबत जर आपल्याला हे समजलं तर आपण काय करू? नाना प्रकारच्या युक्त्या प्रवृत्त्या कमीत कमी अगोदर 1-1.5 वर्षापर्यंत आपण कसं तरी काढू, पॉलिसी वगैरे करू, काहीतरी ना अपघाती वगैरे सगळे फायदे डोकं लावून करू. पण खरं सांगू मी तुम्हाला, यांनी तलवारी उपसल्या 4 पांडवांनी. धर्मराजानं सांगितलं भगवान कृष्ण जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. पण हे घडलं का, काय घडलं असं? त्यावेळेस त्या भगवान कृष्णानं डोळे मिटले आणि मग सांगायला सुरुवात केली की हा स्पीड ब्रेकर नसलेला जो रोड आहे, हायवे, समजून घ्या. फक्त तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको का सगळ्या गावात झालंच, असं एक विनोदानं बोललं जातं. खरं सांगू, ते कुंती मातेच्या लक्षात राहिलं नाही की द्रौपदीला सांगू नये, पण तिनं तिला सांगितलं तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नको. लग्नाच्या अगोदर कर्ण हा माझाच मुलगा, पण लग्नाच्या आधी झाल्यामुळे त्याला जग मान्यता नाहीये, नाहीतर तो सुद्धा तुझा पती असता. याचा अर्थ शब्द उमटला नाही तरी तो शब्द अंतःकरणात आला तरी पापाला जन्म देतो. म्हणून माऊली मुक्ताई सांगतात की हे जे शब्द आहेत ना, याच शब्दांनी महाभारत घडवलं. की हे शब्द आहेत ना, शब्दाचे व्रण दिसत नाही पण ती जातही नाहीत. इथे काळजात, त्यानं तसं बोलायला नको होतं, त्यानं तसं बोलायला नको होतं. हे काळजावर कोरलेले जे शब्द आहेत हे निश्चितपणानं आम्हाला वेदना देतात. पण संत सांगतात ज्या वेळेस आपण इथून जाऊ त्यावेळेस इथलं काहीच सोबत न्यायचं नाहीये, तर इथल्या गोष्टींचा संचय करायचा कशाला? मग इथले शब्द असतील, इथला अपमान असेल, इथला सन्मान असेल, काही सोबत घेऊन जाणार नसू तर या शरीराला चालवणारी शक्ती कोण आहे? मम एवांश जीवलोके जीवभूता सनातना, तो कोण आहे? आत्मा. ज्ञानदेवा ब्रह्मन आत्मा हा निदान, 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 ज्ञानदेवा ब्रह्मण आत्मा हा निदान निदान, ज्ञानदेवा ब्रह्मन आत्मा हा निदान, ज्ञानदेवा ब्रह्मन आत्मा हा निदान. सर्व घाटी पूर्ण एक नांदे, एक नांदे सर्व घाटी, सर्व घाटी, सर्व घाटी, सर्व घाटी, सर्व घाटी, सर्व घाटी पूर्ण एक नांदे, एक नांदे, एक नांदे, एक
मुखे म्हणा हरी 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 मुखे म्हणा. म्हणून शब्द कठीण असतात. शब्द स्पर्श रूप रस गंध यामध्ये शब्द फार कठीण असतो. रूपाला भुलणारा का पतंगा दीप्ती आलिंगन ते त्या साचूक मरण तेवी विषयाचरणात्म घाता ही प्रमाण आहेत त्याची. पण शब्द फार कठीण आहे. शब्द कानावर येण्यासाठी माणूस किती धडपड करतो. शब्दाची स्पष्टता, कारण शब्दातून ब्रह्म निर्माण करण्याची ताकद आहे. उदाहरण सांगू मी तुम्हाला. कृते यध्यायतो विष्णू त्रेतायाम याजतो मखै द्वापारेण परिचार्यायाम कलौ तद हरि कीर्तनात. कृतयुगामध्ये विष्णूचं ध्यान करावं, त्रेतामध्ये याग यज्ञादी प्रक्रिया, द्वापारामध्ये सेवा आणि कलियुगामध्ये नामस्मरण. कलियुगी उद्धार हरीच्या नाम. मग जर नामस्मरण करणं याचा अर्थ शब्द, नुसता शब्द अंतकालेच्या वेळेस मुखामध्ये जर आला तर अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा करेवरम य प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशय किंवा यम यम वापि स्मरण भावम त्यजदन्ते कलेवरम तम तम वेति कौंतेय सदा तद्भाव भाविता. ज्या भावाचं स्मरण करता आत्मा देहातून विलीन होतो त्या स्वरूपाला तो जाऊन मिळतो. पण अंतकालेच्या वेळेस मुखामध्ये नाम आलं तरी उद्धार होतो. गडबड होते बरं कधी कधी. शब्द कळत नाही. शब्दांमध्ये सुद्धा भेद असतात. एक मित्र आहे माझा, त्यानं माझ्याकडे एक श्लोक आणला, याचा अर्थ सांगा मला. म्हटलं बरं. श्लोक कसा होता? केशवम पतितं दृष्ट्वा पांडवः हर्ष निर्भरा रोदंती सर्वे कौरवा हे हे केशव केशव. अर्थ सांगा म्हटले. म्हटलं सोपं आहे. केशवम पतितं दृष्ट्वा पांडवा हर्ष निर्भरा. मी विचार करू लागलो की कृष्णाला मृतवत बघून किंवा कृष्णाचं पडलेलं प्रेत बघून पांडवांना आनंद झाला. मी त्याला अर्थ सांगितला. रोदंती सर्वे कौरवा, सर्व कौरव रडू लागले, म्हणू लागले हे हे केशव केशव. म्हटलं असं कसं असेल बुवा? त्यानं सांगितलं तुम्हाला कीर्तनकार केलं कोणी? अरे पांडवांना दुःख झालं पाहिजे, पण पांडव हे कृष्णाच्या आधी गेले आणि कौरव तर आधीच संपले होते, भगवान कृष्ण नंतर. पण भगवान कृष्णाला मृत बघून पांडवांना आनंद आणि कौरवांना दुःख का व्हावं? म्हटलं थांब, मला जरा विचार करू दे. मी त्या श्लोकाकडे जरा डोळे विस्फारून बघितलं आणि मग त्यातलं व्याकरण शोधलं. व्याकरण काय होतं बघा. क म्हणजे पाणी, के म्हणजे पाण्यात, शवम म्हणजे पाण्यात, पाण्यात पडलेलं प्रेत. केशवम पतितम दृष्ट्वा, डोळ्यानं बघितलं की पाण्यामध्ये प्रेत पडलंय. पांडवा हर्ष निर्भरा, पांडवा हा म्हणजे जलचरांना आनंद झाला. पांडवा शब्दाचा समानार्थी शब्द जलचर. त्या जलचरांना आनंद झाला की आम्हाला मेजवानी मिळाली. पण रोदंती सर्वे कौरवा, सगळे कौरव रडू लागले. कौरव म्हणजे कोण? कौ म्हणजे कावळा आणि रव म्हणजे कावळ्यासारखा आवाज काढणारे. ते म्हणे हे हे केशव केशव. पाण्यात पडलं रे. ते तीरावर पडलं असतं तर आमची मेजवानी असती, पण ते पाण्यात पडलं. तसं शब्द जे आहेत ना, उच्चारताना कितीही त्याचे अर्थ निघू द्या, त्याला जो काढायचा तोच त्याला कळतो. कुणी त्याला ईश्वर म्हणा, कुणी त्याला गॉड म्हणा, कुणी त्याला अल्लाह म्हणा, कुणी त्याला बुद्ध म्हणा, कुणी त्याला जीजस म्हणा, पण तो एकच आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणती सत्ता नाहीये, फक्त नावं वेगवेगळी आहे. एकाच माणसाला विविध नावांनी ओळखलं जातं. माझ्याकडे बघूनच लोक म्हणतात हरिभक्त परायण श्री जलाल महाराज सय्यद. कुणी कुणी जलालभाई म्हणतात, कुणी कुणी जल्लाद महाराज संबंध लिहितो, कुणी जालिंदरनाथ लिहितं. काही नावं लिहितील त्याचा काय भरोसा. कुणी नावाच्या पुढे लावतं ह भ प डॉक्टर जलाल महाराज सय्यद, कुणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी जयानंद सरस्वती. कोण काय नावानं ओळखतं, कोण काय नावानं ओळखतं. मुलं पप्पा म्हणतात, पत्नी नाही म्हणत पप्पा, ती पोरांच्याच नावानं बोलते. आई बाळ बोलते, भाऊ आरे कारे करतो.
वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं, पण खरं सांगू मी तुम्हाला, त्या शब्दाला उच्चारा मग तो कसाही असू दे त्याच्यापर्यंत पोचतो. म्हणून या शब्दांच्या जाचानं त्रास होतोय का तुला? प्रत्येक शब्दाला तू ईश्वरीय स्पर्श जोडून दे. ह्याच संतांच्या वचनानं तू निश्चितपणानं आनंद प्राप्त करशील. लोकांच्या शब्दांचं मनावर घेऊ नको. मनात तुला त्याची इच्छा असली पाहिजे. अभंगाचं 3रं चरण. शस्त्र झाले क्लेश, शस्त्र झाले क्लेश, शस्त्र झाले क्लेश, शस्त्र झाले क्लेश. हरी संती म्हणा उपदेश, संती म्हणा उपदेश. विश्वरागे झाले बनी बनी, विश्वरागे झाले बनी. संती म्हणा उपदेश, संती म्हणा उपदेश. विश्वरागे झाले बनी बनी, विश्वरागे झाले बनी. शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. शब्दांच्या शस्त्रानं जर क्लेश झाला तर संत हे संतांच्या मुखातून आलेले शब्द निश्चितपणानं आनंद प्राप्त करून देतील. संतांनी शिवी जरी दिली तरी तिच्यामध्ये कल्याणच असतं. आणि लोकांनी सहज बोललं, किती आनंदाचा शब्द बोललं तरी ते कठीणच वाटतात. आप्त वाक्य त्याला म्हणतात. आपल्या लोकांसाठी बोललं गेलेलं वाक्य आप्त वाक्य आहे, पण दुसऱ्यानं कितीही चांगलं बोललं तरी ते नाही पचत. बापानं कितीही कठीण बोलला तरी मुलं त्याला मनावर घेतच नाही. दुसरा कोणी जर काही बोलला तर ते मनावर घेतात. म्हणून शब्द फार कठीण आहे. राजस्थानी भजन आहे एक, तू शब्दों का दास रे जोगी, तेरा क्या विश्वास रे, तू शब्दों का दास रे जोगी. राम नहीं बन सकता तू, राम नहीं बन सकता तू, क्यों जाता वनवास रे, तू शब्दों का दास रे जोगी. शब्दानं त्याला प्रकट करता येतं हे खूप सोपं आहे. मग शब्द कुठलाही असू द्या. मी प्रारंभिक वाक्य बोलून गेलो, वारकरी संप्रदायाची उंची का एवढी मोठी आहे? कारण वारकरी संप्रदाय द्वैत आणि अद्वैत दोघांनाही आपल्या पोटात सामावतो. वारकरी संप्रदायाचा खरा पुरुषार्थ काय माहितीये? निर्गुण उपासक निर्गुण ब्रह्माला सगुण करतात आणि सगुण उपासक सगुण ब्रह्माला निर्गुणाकडे जातात. म्हणजे निर्गुणातून सगुणाचा प्रवास आणि सगुणातून निर्गुणाचा प्रवास म्हणजे वारकरी संप्रदाय. कसं? थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. कबीरजींना विचारलं कि आप राम को मानते हो? त्यांनी सांगितलं, मानता हूं, जानता हूं सब कुछ. कैसे है आपके राम? त्यांनी सांगितलं, रंग नहीं रूप नहीं, नहीं व्रण छाया, निराकार निर्गुण तू ही रघुराया, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. त्याच भूमीमध्ये महर्षी गोस्वामी तुलसीदास जन्माला येतात. त्यांना विचारलं की अरे आप राम को मानते हो? त्यांनी सांगितलं, मानता भी हूं जानता भी हूं. तो फिर आप काशी से हो और कबीर जी भी काशी से है, तो कबीर जी की जो विचारधारा है वही आपकी होगी. कबीर जी म्हणतात त्याला रंग नाही रूप नाही. त्यांनी सांगितलं, ना 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 ना, मेरे राम नाचते हैं, गाते हैं, गुनगुनाते हैं, गिरते हैं, संभलते हैं. मग त्यांनी एक कवण रचलं. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र किलत किलत उठत जात, गिरत भूमि लटपटाय, दाय मातु गोद ले दशरथ की रनिया, ठुमक चलत रामचंद्र
माझे प्रभू रामचंद्र. कुणी त्याला नाचताना बघा, कुणी त्याला सगुणात बघा, कुणी त्याला निर्गुणात बघा. वारकरी संप्रदायात मुभा आहे. कुठेही बघा तुम्ही त्याला, कुणी त्याला सगुणात बघा, कुणी निर्गुणात बघा, कुणी द्वैतात बघा, कुणी अद्वैतात बघा. वारकरी संप्रदायाचं अजून मोठं महात्म्य माहिती आहे तुम्हाला? इथे सगुण आणि निर्गुण उपलब्ध आहेत, पण त्याला बोलावण्याची सुद्धा क्षमता आमच्यात आहे. बोलावण्याची क्षमता आहे, कारण त्याचं अस्तित्व कुठे नाही हेच मानायला तयार नाही वारकरी संप्रदाय. आमचा वारकरी संप्रदाय सांगतात की ह्या विश्वामध्ये तो चराचरात व्याप्त आहे. जसं की एखादा कपडा असावा, त्या कपड्याचा धागा ना धागा ब्रह्म मानला जातो, कारण ब्रह्माची वीण इतकी घट्ट आहे की त्यापासून पट तयार होतं. म्हणून दादा, या विश्वात जो तुला कोणी काही बोलला असेल तोही तूच आहेस, आणि ज्याला कोण काय तो बोलला असेल तोही तूच आहेस. मग स्वतःनं स्वतःला बोलल्यावरती काय दुःख मानायची गरज आहे? स्वतःनं स्वतःवरती बोलल्यानंतर काय कुणाला बोलायची गरज आहे? त्याचं दुःख होतं. एका हातानं दुसऱ्या हातावर टाळी मारली याचा अर्थ दुःख होतं? वेडा आहेस तू. ताटी उघाड, हे विश्व पट आहे, आणि तो दोरायना जोडलेला तो ब्रह्म आहे. अभंगाचं शेवटचं चरण. विश्वपट ब्रह्मदोरा, 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 विश्वपट ब्रह्मदोरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, विश्वरागी झाले विश्वरागी झाले म्हणे. हरी ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, विश्वरागी झाले म्हणे, विश्वरागी झाले म्हणे. शांती सुखे भावे पाणी, संती सुखे, क्या बात. संती सुखे भावे पाणी. संती सुखे ना दारे दारे पाणी झाले सुखे. वावे पाणी वावे वावे पाणी ना संतीना संती सुखे, संधी
सुखे व्हावे पाणी संती सुखे संती 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 सुखे व्हावे पाणी संती हो संती सुखे व्हावे संती सुखे व्हावे संती सुखे व्हावे पान संती सुखे व्हावे पाणी संती सुखे व्हावे पाणी संती सुखे व्हावे संती सुखे व्हावे पाणी संती सुखे व्हावे पाणी सुखे भावे पाणी संते सुखे वारे पाणी ईश्वराने झाले वंदे ईश्वराने झाले वंदे विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडण्यासाठी माऊली मुक्ताई जो प्रयत्न करतात तो असाधारण आहे, अनाकलनीय आहे. मग एवढ्याशा मुक्ताईला त्या ज्ञानदेवासारख्या महान योग्याला, महान ज्ञानी माणसाला शिकवावं लागलं, हा प्रश्न जरा विचलित करतो. ज्ञानदेवांना शिकवणाऱ्या मुक्ताई आई साहेब कोण, हाही प्रश्न येतो. कारण आज्ञा, अनुज्ञा, प्रार्थना आणि अभ्यर्थना या 5 मुद्द्यांच्या अध्ययनामध्ये मुक्ताई आई साहेब ज्ञानदेवांना मार्गदर्शन करू शकत नाही, कारण नात्यानं लहान बहीण आहे. मोठ्या भावाला जो ज्ञानियांचा राजा, ज्यांच्यासाठी तुकोबारांनी म्हणावं, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हा ऐसे. आणि येवल्याशा मुक्ताईनं जी 4 वर्षानं लहान आहे, तिनं उपदेश करावा. उपदेश शक्य होऊ शकत नाही. समुपदेश केला असता तर चालला असतं, पण इथे प्रत्येक शब्दामध्ये मार्गदर्शन आहे. अडचण येते अनुबंध चतुष्टयाची. अनुबंध चतुष्टय म्हणजे स्वज्ञानेन प्रेरयति यति अनुबंध. हा त्यामध्ये अधिकार, संबंध, विषय आणि प्रयोजन स्वतःच्या ज्ञानानं दुसऱ्याला प्रेरित करायचं असेल तर त्यासाठी अनुबंधाची आवश्यकता आहे. आणि अनुबंधाचे प्रकार 4 आहेत: अधिकार, संबंध, विषय आणि प्रयोजन. अधिकारामध्ये विवेक, वैराग्य, श्रम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा, समाधान, मुमुक्षुत्व आदी गुणांची युक्तता असावी. आणि एवढे गुण मुक्ताईमध्ये जरी असेल, मग त्यातला एक जो गुण आहे तो ज्ञानदादाकडे नाही का? ज्ञानदादाही अधिकारी संत आहेत. एवढे गुण असताना ज्ञानदादामध्ये ते गुण नाहीत का? पण काय होतं माहितीये का? क्षणामध्ये माणसाच्या विवेकावरती क्रोधाचं अतिक्रमण शक्य आहे, त्याला परिस्थिती कारणीभूत असते. काही काही ज्या गोष्टी आहेत, जर तुम्हाला एखादं कोणी बलवान बघायचं असेल तर त्याचं बल प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यात किंवा जमीनदोस्त करण्यात बघू नका. सर्वात मोठं शस्त्र ह्या विश्वामध्ये एकच आहे, त्याला म्हणतात क्षमा. दया, क्षमा ज्याचे अंगी, तो खूप मोठा असतो. जितक्या ताकदीनं माणूस एखाद्याला मारायचंय, किती ताकद आहे तुझ्यात, मार. पण तोच हात त्याच वेगानं आणून गालाच्या जवळ अगदी अर्ध्या इंचावरती थांबवून दाखव. जो कोणी थांबवू शकेल ती सर्वात मोठी ताकद आहे. एखाद्या गोष्टीला स्वैर सोडण्यासाठी मनुष्याचं बल वापरलं जात असेल तर त्या बलाला बल म्हणायचं नाही, क्रोधयुक्त बल असं म्हणावं.
पण सात्विक बल जर पाहिजे असेल तर आलेला हात रोखण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि ही सगळी शिकवण जी आहे माझ्या माऊली मुक्ताईनं आजच्या अभंगात दिली. म्हणून माझ्या माऊली मुक्ताईचा आपण गोड गजर करू. एकदा गोड प्रेमाने सर्वांनी एका स्वरामध्ये माझ्या मुक्ताईचं भजन करू. धन धाग धाग. मुक्ताबाई मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई. मुक्ताबाई मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई. मुक्ताबाई मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई. मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई. निवृत्तीची मुक्ताबाई ज्ञानदेवाची मुक्ताबाई. ज्ञानदेवाची मुक्ताबाई. निवृत्तीची मुक्ताबाई ज्ञानदेवाची मुक्ताबाई. ज्ञानदेवाची मुक्ताबाई. सोपानाची मुक्ताबाई चांगदेवाची मुक्ताबाई. सोपानाची मुक्ताबाई चांगदेवाची मुक्ताबाई. तुझी आई माझी आई विश्वप्रसवा मुक्ताबाई. विश्वनाची मुक्ताबाई. मुक्ताबाई 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 मुक्ताबाई. मुक्ताबाई 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 मुक्ताबाई. मुक्ताबाई 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 मुक्ताबाई. मुक्ताबाई 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 मुक्ताबाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्व रागे झाले वन्य संती सुखे भावे पाणी. ह्या अभंगावरती आज आपण एका बंदिस्त कालखंडातील चिंतन मांडलेलं आहे. आणि तुम्हा सर्वांना हे चिंतन ऐकून समाधान वाटो ना वाटो, पण माझ्या अंतःकरणाला माझ्या मुक्ताईचं ज्ञानोबऱ्यांचं चरित्र सांगून निश्चित आनंद झालेला आहे. तुम्हा सर्व श्रोतूजनांच्या चरणावरती मस्तक साष्टांग प्रणिपात दंडवत आणि सेवेला या ठिकाणी विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. गोविंदे करुणे देवा पुरी उत्तरा. महाराज तुम्ही चिंता विचारिला ठिकाण्या पुरा. महाराज तुम्ही चिंता ज्ञानेश्वराला कापाया पैकी करा. महाराज तुम्ही चिंता ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव कुंडली खबरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. नाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. आदिशक्तीबद्दल आज आपल्याला हरिभक्त परायण श्री जलाल महाराज सय्यद यांच्याकडून मौलिक विचार ऐकायला मिळाले. कीर्तन परंपरेचा वारसा संतांकडून आपल्याला लाभला आहे. त्यांच्या विचारांनी आपल्या जगण्याला दिशा मिळाली. हा वारसा असाच कायम टिकून राहावो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना. जय हरी विठ्ठल.